नमस्कार बालमित्रांनो, आजची कथा आहे एका हत्तीनीची आणि उंदराची. एका घनदाट आणि सुंदर जंगलात माधुरी नावाची एक हत्तीण राहत होती. ती खूप मोठी, ताकदवान आणि थोडीशी गर्विष्ठ होती. त्या जंगलात गोलू नावाचा छोटासा उंदीर राहत होता. तो खूप चपळ, हुशार आणि सगळ्यांशी प्रेमाने वागणारा होता. एक दिवस गोलू खेळत खेळत माधुरी हत्तीनेजवळ आला. माधुरी हत्तीन हसून म्हणाली, अरे गोलू, तू इतका लहान आहेस, तुझ्यासारख्याची काय गरज आहे? गोलू नम्रपणे म्हणाला, माधुरी ताई, लहान असलो तरी कधी ना कधी उपयोगी पडेन. माधुरी हसून निघाली. काही दिवसांनी जंगलात शिकाऱ्यांनी मोठे जाळे लावले. चुकून माधुरी हत्तीन त्या जाळ्यामध्ये अडकली. तिने खूप प्रयत्न केला पण सुटू शकली नाही. ती घाबरून रडू लागली. तेवढ्यात गोलू तिथे आला आणि तो म्हणाला, घाबरू नका माधुरी ताई, मी आहे ना. गोलूने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळ्याचे दोर एकामागून एक कापले. थोड्याच वेळात जाळे तुटले आणि माधुरी हत्तीन मोकळी झाली. माधुरीला खूप लाज वाटली. ती गोलूला म्हणाली, मला माफ कर गोलू. आज मला कळले की लहान असो वा मोठा, प्रत्येकाची किंमत असते. मला मनापासून माफ कर. गोलूने तिला माफ केलं आणि त्या दिवसापासून माधुरी हत्तीन आणि गोलू खूप चांगले मित्र झाले आणि आनंदाने जंगलामध्ये राहू लागले. तर बालमित्रांनो, आपल्याला या कथेतून असा बोध मिळतो की कोणालाही कमी लेखू नये. एखाद्याची उंची, एखाद्याचं वजन पाहून त्याची चेष्टा करणं खूप चुकीचं आहे. त्यामुळे सर्वांना समान वागणूक देऊन त्यांच्याशी प्रेमाने राहा